नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। एक नवीन खुशखबरी तुमच्यासाठी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। केंद्रीय सशस्त्र पोलीस बल वॅकन्सी 2024 आलेली आहे। यामध्ये 506 जागा असणार आहे। यामध्ये जी वॅकन्सी आहे ते BSF मध्ये, CRPF मध्ये, CISF मध्ये, ITBP आणि SSP मध्ये यामध्ये अलग अलग पोस्टसाठी वेगवेगळ्या वॅकन्सी आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जे वॅकन्सीचं जे नाव आहे, जी पोस्ट आहे ते असिस्टंट कमांडंट म्हणून ते पोस्टचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो। वेगवेगळ्या CAPFचे जे फोर्सेस आहेत त्या वेगवेगळ्या CAPFच्या फोर्सेसमध्ये वेगवेगळ्या जागा आलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण जानकारी, ही जे नोटीस आले आहे त्याचं संपूर्ण जानकारी तुम्हाला इथे मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जो विद्यार्थी इच्छुक आहे हा फॉर्म भरायला तो विद्यार्थी आखरीपर्यंत व्हिडिओला बघा, कारण तुमच्यासाठी भरपूर हेल्पफुल होईल विद्यार्थी मित्रांनो। आणि तयारीला तुमच्याकडे भरपूर कमी वेळ राहील, जवळपास तुमच्याजवळ 2 ते 3 महिने राहतील, तर तुम्ही तयारीला सुरुवात करा विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जो कोणी नवीन असेल व्हिडिओवर तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करते आणि लाईक करणे आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करते विद्यार्थी मित्रांनो। तर चला विद्यार्थी मित्रांनो, लेट न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सर्वात पहिले इथे तुम्ही बघू शकता CAPF AC न्यू रिक्रुटमेंट 2024, AC मीन असिस्टंट कमांडर। इथे जे टोटल पोस्ट आहे ते 506 आहे। BSF साठी 186, CRPF साठी 120, CISF साठी 100 आणि ITBP साठी 58 आणि SSB साठी 42, असे मिळून टोटल हे 506 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो अलग अलग CAPF मध्ये। त्यानंतर जी अप्लाय करण्याची डेट आहे ते 26 एप्रिल ते 24 मे पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो। आणि त्यानंतर जे फीस आहे, जनरल आणि OBCला 200 रुपये, SC STला कोणत्याही प्रकारच्या फीस राहणार नाही यामध्ये। आणि जे करेक्शन डेट आहे ते 15 मे पासून 21 मे पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो। फॉर्म चांगल्याने भरायचा आहे, करेक्शनच्या बाबतीमध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला जायचं नाही, कारण फॉर्म तुम्ही चांगल्याने भरा। चला यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, जे एक्झाम डेट आहे, एक्झाम डेट यांनी मेन्शन केली आहे 4 ऑगस्टला तुमचं एक्झाम राहील यामध्ये। आणि जे एज लिमिट हे काउंट करणार आहे ते 1/8/2024 पर्यंत काउंट करतील। यामध्ये जे एज क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो ते 20 ते 25 वर्ष मागितले आहे। यामध्ये जे डेट ऑफ बर्थ काउंट होणार आहे ते जनरलसाठी 2 ऑगस्ट 1999 ते 1 ऑगस्ट 2004 पर्यंत। त्यानंतर एज रिलॅक्सेशन OBCला 3 वर्षाचं, SC STला 5 वर्षाचे। आणि यामध्ये जे क्वालिफिकेशन राहणार आहे ते विद्यार्थी मित्रांनो ग्रॅज्युएशन पास। तुम्ही कोणत्याही स्ट्रीमचे असो तुम्ही ह्या फॉर्मला अप्लाय करू शकता। यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की सिलेक्शन प्रोसिजर। इथे तुमचं पेपर 1 होणार, पेपर 2 होणार त्याच दिवशी, त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू होणार आणि फिजिकल टेस्ट होणार। तुम्हाला हे जे पेपर 1 आणि पेपर 2 आहे ते ऑफलाईन मोडमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जसं OMR शीटवर तुम्हाला ते सर्कल राहील ते तुम्हाला फिल करायचं आहे। यानंतर आपण बघूया याचे जे डिटेल सिलेबस आहे ते आपण बघूया। इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे सिलेक्शन प्रोसिजर आहे ते सर्वात पहिले रिटन एक्झामिनेशन होईल 4 ऑगस्ट 2024ला। आणि इथे बघू शकता तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 राहील। पेपर 1 जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्स 250 मार्कचं राहील, इथे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर राहील। त्यानंतर जे पेपर 2 राहील तिथे जनरल स्टडीज, एसे अँड कम्प्रेन्शन हे 200 मार्कचं राहतील विद्यार्थी मित्रांनो। यानंतर तुम्ही इथे नोट वाचू शकता। त्यानंतर आपलं जे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे ते फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे इथे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही बघू शकता इथे जे दिलेलं आहे की फिजिकल इफिशियन्सी टेस्ट 100 मीटर मेलसाठी 16 सेकंड, फिमेलसाठी 18 सेकंड, 800 मीटर रेस 3 मिनिट 45 सेकंड आणि मुलींसाठी 4 मिनिट 45 सेकंड। त्यानंतर लॉंग जम्प जे आहे ते 3.5 मीटर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 चान्स भेटणार आहे आणि मुलींना 3 मीटर 3 चान्स। त्यानंतर जे शॉर्टपुट आहे ते केवळ फक्त मुलांसाठी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। 7.26 किलोग्रामचं ते वेट राहणार आहे आणि तुम्हाला 4.5 मीटरपर्यंत तुम्हाला फेकायचं आहे। यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो की डिटेल सिलेबस। यामध्ये तुम्हाला जे नंतरची प्रोसेस आहे ते यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू राहणार आहे। इंटरव्ह्यू तुम्हाला 150 मार्काचं राहील। त्यामध्ये फायनल सिलेक्शन जे मेरिट बेस राहील
ते तुमच्या एक्झाम आणि इंटरव्ह्यू बेसच्या बेसिसवर राहील. यानंतर तुम्ही पेपर 1चं सिलेबस आपण इथं बघूया विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता की पेपर 1 जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स, त्यामध्ये इथे जनरल मेंटल ॲबिलिटी, त्यानंतर जनरल सायन्स, करंट इव्हेंट्स अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, त्यानंतर इंडियन पॉलिटी अँड इकॉनॉमी, त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी. त्यानंतर जे पेपर 2चं सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही जनरल स्टडीज, एसे अँड कंप्रेन्शन. त्यानंतर एसे त्यानंतर तिथे लिहायचं आहे तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता, 80 मार्काचं राहील. आणि त्यानंतर जे कंप्रेन्शन प्रिसाईज रायटिंग जे राहणार आहे ते लँग्वेज स्किल अटेम्प्ट इन इंग्लिश ओनली, ते फक्त जे राहणार आहे कंप्रेन्शन सेक्शन ते फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये राहणार आहे आणि ते 120 मार्क्सचं राहील. अशा प्रकारे तुम्हाला हे 200 मार्क्सचं राहतील पेपर 2. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळं जानकारी दिली असेल. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करणं जरुरी आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आणि बेल आयकन प्रेस करणं जरुरी आहे, कारण जे नवीन अपडेट येतात आणि जे नवीन नोटिफिकेशन असतं ते आमच्या यूट्यूबच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला कोणतेही क्वेरीज असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.